नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, टी-ई-टीमध्ये गणिताचा स्कोर वाढवणे हा आपला मुख्य उद्देश आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 पाहिला, ज्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आज आपण घेऊन आलो आहोत गणिताचे अतिसंभाव्य प्रश्न भाग 2. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रश्नांचा सराव करणार आहोत, जे परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि ज्यांची येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. प्रत्येक प्रश्न आपण अगदी सोप्या आणि शॉर्ट ट्रिकने सोडवणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. क्रमांक 1. ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 दिवस आणि 10 दिवसात पूर्ण करू शकतात. त्याने एकत्र काम करायला सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर बीला काम सोडून जावे लागले आणि एकट्या एने उर्वरित काम पूर्ण केले, तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असेल, असा प्रश्न आहे. काळ, काम, वेग हा चॅप्टर टी-ई-टीच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. ए एक काम 15 दिवसात करतोय, बी तेच काम 10 दिवसात करतोय. म्हणजेच एचे एका दिवसाचे काम 1/15, बीचे एका दिवसाचे काम बाय 10. आता दोघांचे मिळून एका दिवसाचे काम कसं काढतोय आपण? ए प्लस बी चे एका दिवसाचे काम चे ॲडिशन करतोय. 1/15 प्लस 1/10 तिरकस गुणाकार होणार. 10 अधिक 15 भागिले 150 म्हणजेच 25 भागिले 150. 25 सक 150. 1/6 हे ए व बी चे एका दिवसाचे काम झाले. त्याने एकत्र काम करायला सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर बीला काम सोडून जावे लागेल. आता त्याने एकत्र 2 दिवस काम केले, म्हणजेच ए प्लस बी चे 2 दिवसाचे काम किती होणार आहे? 2 दिवसाचे काम म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? 2 गुणिले 1/6 म्हणजे 1/3. 2 इंटू 1/6 म्हणजे 1/3 काय झालेलं असणार आहे? ए प्लस बी चे 2 दिवसाचे काम. आता शिल्लक काम काढूया. शिल्लक काम असणार आहे 1 मायनस 1/3 म्हणजेच 2/3 शिल्लक असणार आहे. हे झालं शिल्लक काम. आता एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा, जो या काळ, काम, वेगमधील प्रत्येक जे एक्झाम्पल आहे त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड असतं. इफिशियन्सी बरोबर काम. इफिशियन्सी म्हणजेच काय? क्षमता, कार्यक्षमता, काम भागिले दिवस. आता या ज्या काय आहेत 1/10, 1/15 या काय आहेत? इफिशियन्सी आहे एची, बीची इफिशियन्सी ही आहे. काम आपल्याला किती करायचं आहे? 2/3 एवढं शिल्लक आहे ते करायचं आहे. आणि इथे प्रश्नामध्ये काय सांगितलंय? बी काम सोडून गेलाय, त्यामुळे फक्त ए काम करणार आहे. आता काम किती आहे? 2/3. दिवस काढायचे, त्यामुळे दिवस या साईड जातील, या साईडला दिवस जातील आणि इफिशियन्सी इथं येईल. इफिशियन्सी किती असणार आहे? ए काम करणार आहे, त्यामुळे एची इफिशियन्सी घेऊया. म्हणजेच 2/3 इंटू 15 डिवाइड 1 10 दिवस आले. बरोबर? 10 दिवस इथून पुढे ए काम करणार आहे. आणि सुरुवातीचे दोघांनी मिळून केलेले 2 दिवस म्हणजे असे 12 दिवसात काम हे संपून जाईल. हे पूर्ण 12 दिवस काम करावे लागणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. काही मुलं काय करतील? 2 निवडतील, पण 2 दिवसही त्यामध्ये काउंट केले पाहिजेत. म्हणजेच 12 दिवस काय म्हणणार? हे काम पूर्ण होणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 2. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 11 होते, तर शिक्षकाचे वय किती असेल? सरासरीसारखे सोपे टॉपिक देखील टी-ई-टीमध्ये विचारले जातात. तर सुरुवातीला किती विद्यार्थी आहेत? 40 विद्यार्थी आहेत आणि त्यांची सरासरी दिलेली आहे. अशा प्रश्नामध्ये आपण एक शॉर्ट ट्रिक यूज करणार आहे बघा. इथे मी एक शॉर्ट ट्रिक यूज करते. ओल्ड सरासरी प्लस म्हणजे जे नवीन व्यक्ती असतो किंवा त्याचे जर वय विचारले असले तर ते शिक्षक ॲड करणार आहेत आणि त्या शिक्षकाचं वय त्याने विचारलेलं आहे. फॉर्म्युला इथं आपण कसं करतोय? ओल्ड सरासरी वाढ किंवा घट काय असेल ते इंटू नवीन मेंबर. नवीन. आता इथं विद्यार्थी घेऊया आपण या एक्झाम्पलमध्ये. आता ओल्ड सरासरी किती आहे? ओल्ड सरासरी आहे 40. वाढ झाले की घट झाले? त्यात शिक्षकाचे वय मिळाल्यावर सरासरी 11 होते. सुरुवातीला 10 होती,
आता 11 म्हणजे वाढ झाले म्हणजे +1 घेऊया. कितीने वाढ झाले? 1 ने इंटू नवीन विद्यार्थी किती असणार आहेत? आता एक शिक्षक ॲड झालेला आहे ॲक्चुअली म्हणजे नवीन मेंबर घेतोय आपण इथं. म्हणजे सुरुवातीला 40 विद्यार्थी होते. शिक्षक एक ॲड झाला 41. सॉरी इथे सरासरी घ्यायची होती. 40 विद्यार्थी आहेत. सरासरी आहे 10. ओके. म्हणजे 51 काय असेल? वय असेल त्या शिक्षकांचं पर्याय क्रमांक 51 आपलं उत्तर असेल. इथे सरासरी घ्यायची आहे, ओल्ड सरासरी. इथे चुकून आपण काय घेतलं होतं? 40 विद्यार्थी घेतले होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 2026 मध्ये ज्या एक्झाम झालेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्या एक्झाममध्ये हा एक प्रश्न कंपल्सरी आहेच. म्हणजे पोलीस भरतीची एक्झाम असू दे, एस-आर-पी-एफ असू दे किंवा मागच्याच 15 दिवसात जी एम-पी-एस-सीची एक्झाम झाली, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि टी-ई-टीच्या अनुषंगाने सुद्धा हा प्रश्न येऊ शकतोय बघा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. तर वस्तूची छापील किंमत ₹750 असेल, तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली? इथं खरेदी किंमत काढायची आपल्याला. सिंपल एक फॉर्म्युला यूज करणार आहे. तोच फॉर्म्युला फक्त तुम्ही जर लक्षात ठेवला, तर हा प्रश्न सोडवू शकता आपण. नफा दिलेला आहे 25%, सूट दिलेली आहे 10% आणि काय छापील किंमत दिलेली आहे ₹750. फॉर्म्युला आहे बघा. खरेदी किंमत डिव्हाइड छापील किंमत बरोबर 100 मायनस पर्सेंटेज सूट 100 प्लस पर्सेंटेज नफा. हा फॉर्म्युला आहे. आता 100 मायनस पर्सेंटेज सूट किती आहे? 10 आणि 100 प्लस नफा किती आहे? 25चा खरेदी किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे आणि विक छापील किंमत ₹750 दिलेली आहे. आता खरेदी किंमत इथे काढतोय आपण. काय होणार आहे हे? छापील किंमत या साईडला मल्टिप्लाय होणार. यांची वजाबाकी होणार 90 भागिले 125. 25 त्रिक 75, 0 25 पाचा 125, 45, 18 त्रिक 54 म्हणजे ₹540 खरेदी किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि टी-ई-टीला सुद्धा या फॉर्म्युल्यावर प्रश्न येऊ शकतोय. लक्षात ठेवा महत्त्वाचाच हा फॉर्म्युला आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 4. एका वस्तूची किंमत 25% ने कमी करण्यात आली. त्या वस्तूची किंमतीस मूळ किंमतीवर आणण्यासाठी कमी केलेल्या किंमतीत किती टक्क्यांनी वाढ करावी लागेल? आता हा आपण फॉर्म्युल्यावरून करू शकतोय किंवा तुमची ट्रिक वापरून सुद्धा तुम्ही करू शकताय. फॉर्म्युल्यावरून आपण कसं करतोय? आता या प्रकारचे प्रश्न तुम्ही पाहिलेले असतील. साखरेच्या दरात 25% ने वाढ झाली, तर साखरेवरील खर्च वाढू नये म्हणून त्या कुटुंबास साखरेच्या वापरामध्ये किती कपात करावी लागेल? या प्रकारचा प्रश्न याला जी आपण ट्रिक वापरणार आहे किंवा फॉर्म्युला जो यूज करणार आहे, तो सेम फॉर्म्युला या प्रश्नावर सुद्धा यूज करतोय. फक्त प्रश्नामध्ये काय आहे, मूळ किमतीवरती आणायची आहे वस्तूची किंमत. अशा वेळी आपण काय फॉर्म्युला यूज करतोय बघा. आणि पुढे काय सांगितलंय, किती टक्क्यांनी वाढ करावी लागेल. आता पर्सेंटेज वाढचा फॉर्म्युला काढावा लागणार आहे आपल्याला. म्हणजेच आर डिवाइड 100 मायनस आर इंटू 100 हा फॉर्म्युला यूज करू. पर्सेंटेज कमी असेल तर इथं प्लस होईल आणि पर्सेंटेज वाढ काढायला सांगितलंय म्हणून इथं मायनस घेतलाय. किती आहे? 25 घेतोय आपण. तुम्हाला कोणती सोपी वाटेल ती तुम्ही करू शकताय. वजा 25 इंटू 100 म्हणजेच 25 वजा 75 गुणिले 100, 25 त्रिक 75 म्हणजे 100 भागिले 3 33.13% पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आता हे झालं फॉर्म्युला यूज करून. अजून एक मेथड आहे बघा. वस्तूची किंमत 25% ने कमी करण्यात आली. ओके. सुरुवातीला वस्तूची किंमत किती आहे? ₹100 आहे समजा. समजा म्हणते मी ₹100. कमी केली. पर्सेंटेज 25% ने कमी केली. नंतर किती झाली ती? 75 झाली. आता वस्तूची किंमत आहे 75 आणि करायची आहे 100 आपल्याला. म्हणजेच फॉर्म्युला इथं काय बघा आपण करतोय, म्हणजे ह्यांची वजाबाकी किती पर्सेंटने वाढवावी लागणार आहे, याची वजाबाकी किती होईल? 25 होईल आणि भागिले वाढ करणार आहे आपण. वाढ किती करावी लागणार आहे? म्हणजेच
75 आपण काय करतोय खाली घेतोय इंटू 100 म्हणजे यांची वजाबाकी वरती घेतोय. इथं वाढ करायची आहे त्यामुळे कमी नंबर घेतला. या दोन्हीपैकी कमी नंबर कोणता आहे? 75 गुणिले 100. 25 एके 25, 25 त्रिक 75, 100 भागिले 3, 33.1/3. या मेथडने सुद्धा सेम उत्तर येते. तुम्हाला कोणती सोपी वाटते ते तुम्ही करा. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 5. 20 पेन 10 रुपयाला खरेदी केले व 10 पेन 20 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती? आता यामध्ये आताच आपण पाहिला तो शेकडेवारीवरचा एक्झाम्पल होते. आता हे नफा तोट्याचे एक्झाम्पल आहे. इथे पण एक शॉर्ट ट्रिक आहे बघा. इतकी सिंपल शॉर्ट ट्रिक आपण सांगणार आहे. पण याची इथं काय लिहितोय आपण? वस्तू लिहितोय, इथं लिहितोय रुपये, इथं लिहितोय खरेदी, इथे लिहितोय विक्री. हा फॉर्मॅट विसरायचा नाही. हा फॉर्मॅट जर तुम्ही इकडे-तिकडे केलात, रुपये इथे लिहिले, वस्तू लिहिली, पूर्ण गणित तुमचं चुकत जाणार आहे. आता कधी करायचा हा फॉर्मॅट? तर इथं वस्तू दिलेल्या आहेत आणि पैसे दिलेले आहेत. त्याची खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे. वस्तू आहेत, 20 पेन आहेत, 10 रुपयाला खरेदी केले. 10 पेन 20 रुपयाला विकले. ओके. आता इथं तिरकस गुणाकार करायचा. हे सॉल्व्ह कसं करायचं पुढं? 20 गुणिले 20 वजा 10 गुणिले 10 भागिले इथं जो असतो तोच आपण इथे रिपीट करायचा. आता 400 वजा 100 भागिले 100, 300 भागिले 100 आणि इथे आपण 100 सुद्धा करतोय कारण पर्सेंटेज व्हॅल्यू काढायची आपल्याला. शेकडा व्हॅल्यू काढायचा. शेकडा नफा किती विचारले. त्यामुळे इंटू 100 हे प्रत्येक ठिकाणी येणार आहे. आता हे 100 निघून जाईल आणि 300% नफा होईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. एक बेडशीट 480 रुपयाला विकल्यास जितका नफा होईल तितकाच तोटा तो बेडशीट 320 रुपयाला विकल्यास होईल तर बेडशीटची खरेदी किंमत काय? आता खरेदी किंमत कशी काढतोय बघा आपण. ज्या दोन किमती दिलेल्या आहेत तुम्हाला त्याची काय करायची? ॲडिशन करायची. एक बेडशीट 480 रुपयाला विकले आणि नफा झाला तितकाच तोटा. ती बेडशीट 320 रुपयाला विकल्यामुळे झाले. डिवाइड 2 करतोय आपण इथे. 800 भागिले 2 किती होणार आहे? 400 रुपये आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. दुसऱ्या मेथडनी सुद्धा हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतोय. म्हणजेच ऑप्शन वाईज जाऊ शकता. एखाद्याच्या लक्षात नाही राहिली ही मेथड तर ऑप्शन वाईज जायचं. सरळ काय करायचं? ऑप्शन 400 रुपये घेऊया. सुरुवातीला 480 वजा 400 बरोबर 480 वजा 400 बरोबर 400 वजा 320. हे सेम जर आलं तर तुमची ते आन्सर तुमचं असणार आहे. म्हणजे हे 80 आलं, इथे सुद्धा 80 येतंय. 400 वजा 320 80, 480 वजा 480 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ऑप्शनवरून सुद्धा आपण जाऊ शकतोय. त्यामुळे कोणत्या मेथडनी तुम्हाला सॉल्व्ह करायचं ते करू शकता. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 7. दर साल दर शेकडा 12% दराने 60 रुपयांचे 9 महिन्याचे व्याज किती होईल? काय करतोय आपण? आर बरोबर 12% घेतलेला आहे. पी बरोबर 60 घेतलेला आहे. म्हणजे मुद्दल जी आहे ती 60 रुपये आहे आणि एन दिलेला आहे 9 महिने. आता ज्यावेळी महिन्यामध्ये दिलेलं असतं त्यावेळी डिवाइड आपण काय करतो? 12 करतो. बरोबर? म्हणजेच आणि जर दिवसामध्ये दिलेलं असेल तर आता 9 दिवस दिलेला असेल तर 9 भागिले 365 करूयात आपण. आता इथे आणि महिन्यामध्ये दिलेला आहे म्हणून डिवाइड 12 करू. आता पीची व्हॅल्यू काय येईल? 60. एनची व्हॅल्यू काय येईल? 9 डिवाइड 12 लिहिलेली आहे ही आणि आरची व्हॅल्यू 12 डिवाइड 100. आता याचं उत्तर आले 5.4. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. व्याजावरील असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. सरळ व्याजावर एक रक्कम 20 वर्षात दुप्पट होते तर व्याजदर काय आहे? आता रक्कम समजा पी आहे आणि दुप्पट होणार आहे म्हणजे काय होणार आहे? 2p होणार आहे. म्हणजेच वाढ किती होणार आहे हे इथं इम्पॉर्टंट आहे. वाढ किती होणार आहे? 2p मायनस p बरोबर p एवढी वाढ होणार आहे. सिंपल फॉर्म्युला लिहूया. सिंपल इंटरेस्ट p इंटू एन इंटू आर डिवाइड 100. वाढ कितीची झाली? p ची झालेली आहे. म्हणजेच काय हे घेऊया व्याज घेऊया. p एन किती आहे इथं? 20 वर्षात रेट आपल्याला काढायचा आहे डिवाइड 100
हे पी कॅन्सल होतील. 20 100, 5 इकडे आले, रेट बरोबर किती आला 5%. अगदी ओरली सॉल्व्ह व्हायला पाहिजे हे एक्झाम्पल तुम्हाला. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 9, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? आता वस्तूंच्या रूपात ज्यावेळी दिलेलं असतं एक्झाम्पल, त्यावेळी काय करतोय आपण बघा, वस्तूंची वजाबाकी, पर्सेंटेज नफा अगर तोटा काय होणार आहे तो माहीत नाही आपल्याला, तो काढायचा आहे. वस्तूंची वजाबाकी किती येणार 15 वजा 12 आणि डिनॉमिनेटरला येणार विक्रीच्या वस्तू गुणुले 100. आता इथे 15 वजा 12 3 आलं, 300 येईल आणि विक्रीच्या वस्तू कोणत्या आहेत 12 वस्तूंची विक्री किंमत म्हणजे 12 डिवाइड झालेला आहे, म्हणजेच 12 दोन्ही 24, 12 पंचे 60, 25% आलेला आहे. आता नफा झालाय की तोटा झालाय हे कसं काढणार? जर इथं मायनस व्हॅल्यू आली असती तर तोटा झाला असता. इथे प्लस व्हॅल्यू आहे त्यामुळे 25% नफा हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10, 8, 0, 5 आणि 3 प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या तयार होतील? आता इथे 4 अंकी नंबर आपल्याला तयार करायचे आहेत. 4 अंकी आणि समसंख्या किती तयार होतील हे विचारलंय. म्हणजे एक तर इथं 0 येणार आहे किंवा एक तर इथं 8 येणार आहे, बरोबर? आता एकदाच एक अंक वापरायचा आहे, त्यामुळे 0 आपण इथे घेणार नाही आणि जरी इथं 0 घेतला तरी तो 4 अंकी अंक होणार नाही, तो 3 अंकी होईल. मग मग इथं पॉसिबिलिटी किती राहिल्या 3 गुणुले 3 पैकी एक अंक आपण वापरला, 0 वापरले म्हणजे 2 अंक वापरले. इथे 1 वापरला आणि हा 1 वापरला, तर राहिल्या पॉसिबिलिटी किती 2 इंटू आता 1, 2, 3 अंक वापरले, राहिल्या पॉसिबिलिटी 1 म्हणजेच काय 3 गुणिले 2 6. 6 अंक 0 एकक स्थानी असताना तयार होतील. आता ती अंक किती 4 अंकी संख्या 8 एकक स्थानी असताना तयार होतील ते पाहूया. इथं आपण 0 घेणार का? नाही घेणार. म्हणजे 0 कॅन्सल झाला. एकदाच वापरायचा त्यामुळे 8 कॅन्सल झाला. म्हणजे 2 पॉसिबिलिटी इथे शिल्लक राहणार. एकतर 5 घेऊ शकतोय आपण किंवा 3 घेऊ शकतोय आपण. म्हणून इथे 0 घेऊ शकतोय किंवा 5 घेऊ शकतोय, बरोबर? आता इथे कोणता घेतला नाही तो, म्हणजे इथे 2 पॉसिबिलिटी राहतात. इथे 1 म्हणजे हे 4 कॉम्बिनेशन. म्हणजेच 6 अधिक 4 असे 10 टोटल कॉम्बिनेशन तयार होतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते TET पेपरचे अत्यंत महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य प्रश्न. मला खात्री आहे की आजच्या सर्व शॉर्ट ट्रिक तुम्हाला समजल्या असतील. जर तुम्हाला कोणत्या विशिष्ट चॅप्टरवर किंवा प्रश्नावर अडचण असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर नक्की चर्चा करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर सर्व शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भाग 3 आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. थँक्यू.